मांडू थोडा आवाज थोडं कमी कर ना. इकडं काही ऐकायचं नाही. इकडं काहीच समजत नाही. जे माहिती शब्दच कळत नाही अजित काही. लय कमी आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका प्रसुतला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर प्रेमे नाम वाचे गाती आनंदे नाचती तुका म्हणे करती घोष हरती दोष त्याचे होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. भगवंताला वंदन. आपणा सर्वांना प्रणाम. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही सत्संग असो, 7 दिवसाचा सप्ताह असो, पंचदिनी नामयज्ञ असो, त्रिदिनी वैष्णव मेळावा असो, 1.5 दिवसीय एखादा सत्संग असो, त्याची सांगता ही काल्याच्या करतात. काला आपल्या सर्वांना श्रुत आहे की 2 वस्तूचं एकत्रीकरण. असे श्रोते आणि असे टाळकरी पाहिजे. तर गागरी महाराजांनी सांगितलं, आपण जीव आहोत आणि शिव हा भगवंत आहे. त्या दोघांचं मिलन होणं, वास्तविक त्यांचं मिलन आहे, पण आम्हाला ते श्रुत नाहीये. आणि म्हणून जेव्हा एखादे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतात आणि मग ते आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देतात, या शरीरामध्ये असणारं जीवचैतन्य म्हणजे आपण आहोत आणि ते जीवचैतन्य दुसरं तिसरं काही नसून तो परमात्माच आहे, अशा प्रकारचा अनुभव येणं याला काला म्हणतात. हा जो दही आणि लाही एकत्र केलंय ना, हे प्रतीक स्वरूपामध्ये आहे, परंतु खरा जो काला आहे तो जीवशिवाच्या ऐक्याचा आहे. मग हा काला झाल्यानंतर जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा अनुभव येतो, तर प्रथमतः त्याची कालवा कालव थांबते. विठाला विठाला काला झाल्यानंतर अनुभूती काय तुमच्या लक्षात नाही आली. कालव कालव थांबली पाहिजे. कालव कालव कळते का माता भगिनींनो? आतमध्ये कालवा कालव होते का नाही? पोटातली कालवा, पोटातली नाही, मनातली.
संपूर्ण जीवनातली कालवा कालव थांबली पाहिजे आपली, आणि ती थांबते नवनाथ महाराज. पण त्याच्यासाठी काला व्हायला पाहिजे. आणि हा जो काला आहे ना, हा काला वैकुंठामध्ये पण होत नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी तुका मला वैकुंठी दुर्लभ, वैकुंठात काला होत नाही. तो काला करण्याकरिता मृत्यू लोकातच यावं लागतं, मानवी देहातच यावं लागतं आणि सद्गुरूंची भेटच व्हावी लागते. तसा काला होत नाही. जीवशिवाचं ऐक्य होत नाही. आणि जीवशिवाचं ऐक्य झाल्याशिवाय जीवनातील कालवा कालव थांबत नाही. सर, मी खूप वर्ष काल्याचं कीर्तन करत नव्हतो. जोपर्यंत आतमध्ये कालवा कालव सुरू होते ना, तोपर्यंत मी काल्याची कीर्तन केली नाही. ती कालवा कालव थांबली ना आता, मग काय हरकत नाही. असं आहे. आता हा काला खाण्याकरिता आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती, अमरावती म्हणजे स्वर्ग. आजी ओस अमरावती, काला पहावया येते, देव विसरती देह भाव आपुला, काल्याची आसे देव जळी झाले मासे. आज कोणी चंद्रभागेत गेलं नाही, नांगोळीला गेलं. त्याच्यामुळे महाराज म्हटले कोणी जाऊ नका तिकडे. आज तुमच्या लक्षात नाही आलं ते. तर जसं काल्याच्या कीर्तनाने आपल्या सप्ताहाची सांगता, तसं काल्याच्या कीर्तनामध्ये विषय कोणता सांगावा याची ही मर्यादा. चरित्र ते उच्चारावे के, चरित्र ते उच्चारावे
आपण कथेमध्ये विषय पाहिला की भगवान परमात्म्याचं चरित्र हे विशेष करून 3 ठिकाणी घडलेलं आहे. एक गोकुळामध्ये, दुसरं चरित्र मथुरेमध्ये आणि तिसरं चरित्र द्वारका. तर त्यामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आता भगवंत अवतार कशासाठी घेतात? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी घेऊनिया चक्रगदा हाची धंदा करीतो. भगवंताने आतापर्यंत अनंत अवतार घेतले. अनंत अवतार जैसी त्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रमुख जे अवतार आहेत, मत्स्य अवतार. पहिला अवतार कोणता? मत्स्य, मासा झाले भगवान परमात्मा. तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात ना सर्वजण, ते माशाच्या आकाराची कुंडल घातलीत ना देवाने. त्याचं कारण असं आहे की भगवान परमात्मा हा मूळचा निर्गुण निराकार, पण आपल्या भक्तासाठी तो सगुण साकार होतो, अवताराला येतो. आणि पहिला अवतार भगवंतानी माशाचा घेतला, म्हणून त्या अवताराची आठवण भगवंतानी 8व्या अवतारामध्ये ठेवली. म्हणून त्या मकराकृती कुंडल भगवंतानी परिधान केली. मी नेहमी सांगत असतो, मासे खाणाऱ्यांनी सावध राहा, देवाला खाता का? नाही समजलं तुम्हाला? तुम्हाला काय 12 वाजवायचे काय म्हणून समजत नाही म्हणून बोले सर. तर त्या अवताराची आठवण म्हणून ते मकराकृती कुंडल घातले. दुसरा अवतार भगवंताचा कच्छ अवतार. भगवान परमात्मा कासव झाले, बरोबर आहे. तिसरा अवतार वराह. वराह सगळ्यांना माहिती आहे का? लय त्याचा राग करत नका जाऊ तिकडे दर्शनाला जाताना, बरं का? वराह अवतारच येतो. त्याच्यानंतरचा कुठला अवतार? नरसिंह, बरोबर ना? नंतर भगवान परमात्मा वामन रूपामध्ये प्रगट झाले. नंतरचा भगवंताचा अवतार परशुराम, नंतर श्रीराम आणि नंतर गोपाल कृष्ण विठ्ठल जेव्हा भगवंताचा अवतार गोकुळामध्ये झाला, त्या अवताराचं समीकरण विषय आपण ऐकलाय कथेमध्ये. भगवान परमात्मा तसे प्रगट मथुरेमध्ये झाले, अवताराला मथुरेमध्ये आले, पण तिथून वसुदेवांनी भगवंताला फळाच्या टोपलीमध्ये घेतलं आणि गोकुळाच्या दिशेनं जेव्हा वसुदेव निघाले भगवंताला घेऊन, तर विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस, यमुना नदी
परमात्म्याला वसुदेवांनी उचलून घेतलं ना, काय झालं? उचलिला कापती समजलं म्हणजे झालं. उचलिला कमळापती पायची बंधने गळती. आता जे साधक आहे त्यांच्या लक्षात येईल बरं काय की तिथे वसुदेवांनी भगवंताला उचललं आणि इथे नाम आपण घेताना असं उचंबळलं पाहिजे, मग बंधनं गळतात बरं का. बंधनापासून उकडल्या गाठी माता भगिनींनो, जोपर्यंत अशी स्थिती होत नाही ना बरं का, ती कालवा बी थांबत नाही. दुसरं तुमच्या भाषेतलं सांगू का? आता इथे आमची बहीण आहे बसलेली, आमची आई म्हणायची पोटातले जाळ उठतात, पोटातले भडके उठतात. आहे का कोणी असायचं नाही? जुने माणसं काळी ताई तुम्ही ऐकले का हे जुन्या माणसांचं? भडके उठतात, जाळ उठतात. हे का उठतात माहिती की तुम्हाला? हे भडके जाळण हे आजाराचं नाही येते, ते बंधन कळलेले नाहीत ना, मुक्त अवस्था झाली नाही म्हणून ते भडके जाळ उठतात. पण हे शब्द तुम्ही ऐकले का मुलीसारखं ते की नाही? जुन्या लोकांचे लय भडके उठतात, लय जाळ उठतात, बंधन कळले नाही. आणि मग वसुदेव भगवंताला घेऊन निघाल्यानंतर रात्रीचा समय आहे, अंधार आहे, आणि मग त्या वसुदेवापुढे आता प्रश्न आहे की यमुना नदी दुथडी भरून वाहते, आता मागं जायचं की पुढं जायचं? मागं गेलं तरी मरण आहे, कंसाच्या आज्ञेचं उल्लंघन केलंय, आणि आता पुढे जर जावं तर पुढे नदी दुथडी भरून वाहते. मोठा प्रश्न आहे, मागेही मरण आहे आणि पुढेही मरण आहे, आणि तिथे काही लँडलाईन नाही, काही फोनची सुविधा नाही, मेसेज करायला जागा नाही, काही नाही. कोणी विचारायला आहे का त्यावेळेला प्रसंग? काय करायचं? शेवटी बुद्धीचा निश्चय झाला, मागेही मरण आहे पण ते दृष्टाच्या हातून आहे, पुढेही मरण आहे पण ते कसं म्हणू आपण? दैवी मरण म्हणू. नैसर्गिक म्हणजे काय? दैवी मरण आहे. नदीमध्ये यमुना नदीत जर आपण गेलो तर ते मरण कसं आहे? दैवी मरण आहे. आणि मागे गेलं तर कंसाच्या हातून मरण म्हणजे वाईट मरण आहे ना. दृष्टाच्या हातून मरण येणं म्हणजे वाईट मरण आहे. मग निर्णय घेतला, याला म्हणतात बुद्धिनिश्चयी आत्मज्ञान. निश्चय करण्याची क्षमता लागते. बऱ्याच जणांना माळ घालायची असते बरं का, काळे काही त्यांचा निश्चयच होत नाही. आता माळकरी पण मारतात, बिगर माळकरी पण मारतात, बरं नाही. उलट माळकरी लवकर माळकरी लवकर मारतात. तुका म्हणे एक मरणीची सरे, तुका म्हणे एक मरणाची सरे. म्हणजे हे काय? सरे म्हणजे काय? मागेलिया जन्मा मुक्त झालो.
होणा एर झाले चिरापणे. याला म्हणतात तुका म्हणे एक मरणेची सरे. आणि वरून फायदा काय? उत्तम चिवरे कीर्ती मागे निर्णय घेतला. निर्णय होणं फार महत्वाचं आहे. माळ घातली तरी मरण आहे, नाही घातली तरी मरण आहे. पण माळकऱ्याचं मरण वेगळं आणि बिगर माळकऱ्याचं मरण वेगळं, हे लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून कोणी राहिलं असलं इथं तर कोणी तसं नाहीये, पण समजा चुकून हुकून अपवाद म्हणून कोणी जर माळ घातली नसेल, त्या एका बाळाला माळ घालायची. आजी म्हणत होती काय करायचं, म्हटलं आमच्या आईने करदोरा बांधण्याच्या ऐवजी पहिल्यांदा माळ घातली जन्मजागा. करदोरा नंतर बांधला, करगोटा नंतर बांधला. त्याला काय वेळ कशाला पाहिजे त्याला? हा माळ घेऊन आले ना, हा विठोरक मैल घालून टाकतो बघ आपण. हा विठाला विठाला मग निर्णय घेतला पुढे जायचं. आणि शहाण्या माणसांनी कधीही मागे जायचा निर्णय घ्यायचा नाही. नाही आता घरी जायचंय तुम्हाला, ती नका काळजी करू. तसं म्हणत नाहीये मी, घरी जावंच लागणार आहे. आता तो भाग वेगळा आहे. परंतु आपल्याला सत्सत्व बुद्धी पाहिजे, आणि ती आमच्या वसुदेवाच्या ठिकाणी होती. आणि मग पुढे काय झालं? पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ. मग पाठ दिली यमुना नदीने. आणि मग जेव्हा गोकुळामध्ये भगवंताला ठेवलं, ती माया घेतली, पुन्हा आले. आणि ते सगळं आपल्याला माहिती आहे की माया तिकडे त्या कंसाच्या हातून मिसळली, आकाशवाणी झाली, ती आपण त्या दिवशी बघितलं सगळं. आता जेव्हा यशोदेला जाग आली आणि पाहिलं तर गोपालकृष्ण आहे तिथे. आणि मग संपूर्ण गोकुळामध्ये भगवंताचं प्रागट्य झाले अशी बातमी जेव्हा कळाली, तर काय झालं? गोकुळीच्या सुखा भगवंताचं प्रागट्य झालं. जानकरांच्या मते 5000 वर्ष झाली. 5000 वर्ष.
जी साधक मंडळी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरिता आली होती, ते म्हणाले, महाराज तुमचा जन्म आत्ताच आहे, भगवंताला 5000 वर्ष झाले आणि त्या काळामध्ये तिथे काय काय घडलं हे तुम्हाला कसं माहिती? तुकाराम महाराज म्हणाले, त्याचं कारण असं आहे, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, भगवंत जेव्हा जेव्हा अवताराला आले ना, तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही पण तेव्हा तेव्हा अवताराला भगवंता बरोबर आलो म्हणून आम्हाला सगळं माहिती आहे. मग काय झालं तर म्हणाले, जेव्हा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आला ना, तर गोकुळवासियांना आनंद झाला, पण जे दृश्य होते ना त्यांना चळकाप सुटला, थरकाप सुटला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कृष्ण गोकुळी जन्माला, बटन बटन बाबा. नाही नाही तसं नाही करायचं, वायर व्यवस्थित करा. नाही नाही वायर काढून लावा, काढून लावा व्यवस्थित. वायर ओढून घ्या ना. अहो अजून 12 वाजायला किती वेळ आहे? मी घड्याळ पाहिलं, आता 8:30 झाले. असं काय? आणि आज पगाराचा दिवस ना, हा काला म्हटल्यावर हा तेच ना. आणि कीर्तनामध्ये ना बरे का, तुम्हाला इथून पुढे लक्षात ठेवा आता तुम्ही, बरं का काय ते शास्त्री असो, पंडित असो, कोणी असो, कीर्तनकार, त्याला अजिबात घाबरायचं नाही. तो काय हत्तीच्या कारणातून आलेला नाही, आणि हत्तीच्या कारणातून आलेला असला तर मग तर घाबरायचंच कारण नाही. तो जर काळीत नातच असेल, हा आमचे वामन महाराज कुठे, त्यांनी सांगितलं ना, संत आपला दुर्जनपणा घालवतात, मग त्यांना घाबरायचं कारण नाही. आणि मग ते बाकीचे जे राहतात अर्ध्या आळकुंडाने पिवळे झालेले, त्यांना काय घाबरायची गरज आहे का? काही गरज
घाबरायचं नाही अजिबात. भजन म्हणायचं आहे. तुम्ही सुद्धा काही तुम्हाला आठवलं तर म्हणा. तुम्हाला माईक देऊ आम्ही. नाहीतर तुम्ही त्या इकडून आता दोघांमध्ये माईक होईल. हा? आहे का? जमलं ना? तर मग आता आपलं लक्ष द्या. तोपर्यंत ते करतील. कृष्ण गोकुळे जन्मला. परिणाम काय झाला? दृष्टा चळकाप सुटला. दृष्ट घाबरायला लागले, थरथर कापायला लागले. कंस, चाणूर, शर, तोषर बरेच होते ते. पण मला नवल काय वाटतं माहिती का? त्या कंसाचं, रावणाचं नाव देवाबरोबर येत आहे वैर केल्यामुळे. आता ती कथा सांगत नाही तुम्हाला. ते कंस हा भगवंताच्या दरवाजामध्ये द्वारपाल होता बरं का. आणि मग त्यांना शाप मिळाला होता की तुम्हाला मनुष्याच्या देहामध्ये जावं लागेल. परत जर या जागेवर यायचं असेल तर वैर केलं तर 3 जन्मात येता येईल आणि भक्ती केली तर 7 जन्म. ते म्हटले एवढा विरह सहन होणार नाही. आम्ही म्हणजे देवाबरोबर आम्ही दुश्मनी करायला तयार आहे, शत्रुत्व करायला तयार आहे. भक्ती केली तर 7 जन्म आणि वैर केलं तर 3 जन्म. कंस काही सामान्य नाही म्हणून त्याचं नाव आलंय काय? वसुदेव सुतन देवं. कंस चाणूर पण आलाय. मर्दनं त्यांना चळकाप सुटला. साधक मंडळी म्हटले महाराज आता ती घटना 5000 वर्षापूर्वी घडली. आता झालं असेल त्यावेळेस आणि चळकाप सुटला आणि त्यांना देवाने मारलं सुद्धा. मग आज आत्ता आपल्या जीवनामध्ये त्याचा काही उपयोग आहे का? संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले आज सुद्धा कृष्णाचा अवतार, कृष्णाचा जन्म होतो. कुठे होतो? या गोकुळामध्ये होतो. तेव्हा तिथे झाला. पण आज सुद्धा गो शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि कुळ शब्दाचा अर्थ आहे समूह. याला गोकुळ म्हणतात. या शरीराला काय म्हणतात? गोकुळ म्हणतात. या गोकुळामध्ये आज कृष्णाचा जन्म होतो. पण त्याच्यासाठी सद्गुरूंची भेट व्हावी लागते. काला करायचा ना आपल्याला. काला कसा होतो त्याचा जन्म? तर ऐका, देव हा जन्म मरण विरहित आहे. तो फक्त प्रगट होत असतो. तर या शरीरामध्ये जे चैतन्य आहे, आपण कथेमध्ये दुसऱ्या दिवशी पाहिलं, माझ्या भगिनींच्या लक्षात असेल सगळ्यांच्या, की या शरीरातील जे जीव चैतन्य आहे ते आपलं खरं स्वरूप आहे. हे जे शरीर आहे ते 5 वस्तूचं तयार झालेलं आहे. देह तव 5चे झाले, ते कर्माच्या गुणी गुंतले, भवत असे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या. हे शरीर माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश या 5 वस्तूपासून तयार झालेलं आहे. आणि शरीर तयार झाल्यानंतर इथे हा जो टाळूचा भाग आहे ना, बाळ जन्माला आल्याने ते खड्डा असतं की नाही माता भगिनी? कशाला असतं ते खड्ड? भरायला. मग देवाने असंच निवार द्यायचं ना लोक आपल्याला. प्रवचन काय समजाना, कीर्तन काय समजाना, आहे की नाही? किती निवार आहे की नाही? 10 दरवाजे आपल्या शरीराला आहे. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंभा, आवत जावत कोई नहीं देखा, इसको डरा बदला तो बनाया है, अंदर नारायण गोया, बदला तो बनाया है, अंदर नारायण. 12 वाजता थांबायचं ना त्याच्यामुळे.
नियम म्हणजे नियम. ऐका, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 मुख, 7 खालच्या भागातले 2 उपस्थ आणि गुदर, बरोबर. आणि याला म्हणायचं दशमद्वार. ही टाळू असते ना, याला दशमद्वार म्हणायचं. 10वा दरवाजा इथे टाळू. या टाळूमधून जीव आतमध्ये येतो. हे आपलं येण्याचं प्रवेशद्वार आहे इथून. आणि आता जाताना घरी नाही. हा, मग ती तयारी आहे की नाही? काही ती तयारी करायचं भागवत शिकवतोय आपल्याला. परीक्षित राजाने तयारी केली की नाही? मरणाही अधीर राहिलो मरोनी, तयारी केली ना. ही परमार्थ करायचा म्हणजे आपल्या मरणाची तयारी करायची. तुम्ही म्हणाल मग ते बाकीचे सगळ्यांचं काय चाललंय? काही नाही, तो प्रपंच आहे, परमार्थाचं नाव आहे त्याला फक्त. बांगड्या घोंगड्या घेऊन ठेवल्या का नाही काल? नाही, आता त्या नातींना घ्यावं लागतं. ते घ्या, तुम्ही घ्यावं लागतं. घरी गेल्यावर लहान लेकरं राहतात, ते आपल्याला काही ना काही खेळणे वगैरे घ्यावं लागतं ना. ते घ्या तुम्ही, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळातात पद्मपत्र. असं राहता येतं आपल्याला. कसं? कमळाच्या पानासारखं. कमळाचं नाही पाहिलं तर आळूचं तर पाहिलं की नाही? आळूचं 7 दिवस पाण्यात बुडून ठेवलं तर पाणी स्पर्श नाही करत. आलं लक्षामध्ये? पद्मपत्र मिवांभसा असं आपल्या भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला आहे. तसं राहता येतं आपल्याला. बांगड्या घोंगड्या घ्यायला हरकत नाही. पण आपण ज्या उद्देशानं आलो ना, मरणाची तयारी करण्याकरिता, आणि म्हणून जीवशिवाचा जर काला झाला तर जीव पुन्हा ब्रह्मरंध्रातून माघारी जातो. हे जे ब्रह्मरंध्र आहे ना, टाळू, इथून तुम्ही म्हणाला आता तर त्याची भरली ना टाळू, आता निबार झाले आहे ना, निबार झाले. तिथून कसं काय जातो जीव? जीव जाताना पाहिलं का नाही? कोणाच्या डोळ्यातून, कोणाचं कानातून, कोणाचं नाकातून, कोणाचं तोंडातून, कोणाचं उपस्थ गुद. आणि भक्ताचा जीव पुन्हा कुठून जातो? इथून. आणि काय करावं लागतं? टाळू पातळ करावे लागते. काय करावं लागतं? काय त्याच्यासाठी? कशाला कीर्तन माळण? ते एक दगड घ्यायचा आपला, हे असं करू नका. त्याला भजन करावं लागेल. भजन कसं करायचं? ज्ञानदेव मौन वारकऱ्यांची जपमाळ अंतरामध्ये चालली पाहिजे. आपल्याला बाहेर माळ जपायची नाही. लक्षात ठेवा, बाहेर नाही कसं आपलं ते आपल्या संप्रदायात नाहीये. आपल्या वारकरी संप्रदायात नाही करायचं तसं. आता बरेच लोक आहे ना, काय आता ते बरेच गिरायक असतात, त्यांच्याकडे आपल्याला जायचं नाही, कुणाची निंदा स्तुती नाही. पण आपलं कसं आहे, जपमाळ अंतरी, बाहेर नाही माळ जपायची आपल्याला.
बरेच लोक 11 माळी करतात, 10 माळी करतात, करून टाकून देतात. बरेच जण तर गुरु करून टाकतात, नवरा करून तसं नाही करत राहत. नाही गुरु करून टाकणारे बरेच, एकदाचा गुरु करून टाकला. मग जप कसा करायचा? अजप जपणे उलट जप करी ऐसा अखंड खंडेना. मग ब्रह्मरंध्रातून जाणं म्हणजे काय? तर सद्गुरू डोक्यावर हात ठेवतात. हे पहा, तुम्ही जर प्रपंचामध्ये प्रगती केली, बरेच लोक प्रपंचामध्ये प्रगती करतात आणि ती केलीही पाहिजे. मग एखाद्याने प्रपंचामध्ये प्रगती केली, त्याला शाबासकीची थाप कुठे देतात? पाठीवर देतात, बरोबर. आणि परमार्थामध्ये जर आपली प्रगती झाली तर शाबासकीची थाप कुठे? लावून या हात कुरवाडीला. सद्गुरूंची कृपा झाली की चैतन्य मी आहे अशी अनुभूती यायला लागते. याला म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला. गोकुळीचा सुखा अंतपार नाही लेखा. आज कृष्णाचा जन्म या गोकुळामध्ये होतो आणि तो झाल्याशिवाय त्या कृष्णाचा अवतार तुम्हाला कळणार नाही. हे लक्षामध्ये घ्या. आतमध्ये कृष्णाचा जन्म झाल्याशिवाय गोकुळातला कृष्ण कळणं फारच कठीण आहे, बरं का. मग आणि ऐका ना, भगवान काय म्हणतात? एकदा अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद खूप सुंदर आहे. अर्जुन म्हणतो, देवा तू कधी वैकुंठात असतो, तुझे अनंत अवतार, कधी कोणत्या भक्ताच्या घरी असतो, कधी कुठे असतो, तुझा कायमचा पत्ता नाही करे. कायमचा पत्ता हल्ली मुक्काम तुझा कुठेही असतो, कायमचा पत्ता. भगवान म्हणाले आहे ना कायमचा पत्ता. आता ज्याला शोधायचं त्याने लिहून घ्या. काय पत्ता? एरवी सर्वांचा हृदय देशी. भगवंताचा कायमचा पत्ता लक्षात ठेवा. हा एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी. जे बुद्धी सुरे अहर्निशी ती वस्तू का मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी फलाना आहे, मी बिस्ताना आहे, चालते की नाही आपलं? ती वस्तू म्हणजे भगवान परमात्मा. हा भगवंताचा कायमचा पत्ता आणि त्याचा शोध संत लावून देतात. मोटके गुरुमुखे उदजत दिसे हृदयी स्वयंभूची असे. प्रत्यक्ष फावूला घेतैसे अपेसया. सद्गुरु संत निमित्त होतात आणि त्या भगवंताचं प्रागट्य होतं. परिणाम दृष्टा चळका सुटला. साधक मंडळी म्हटले, हो महाराज त्यावेळेस तो कंस होता, चानूर होता, अमुक होता, तमुक होता. आज कोण दृष्ट आहे? आपल्या शरीरामध्ये असणारे विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. मग त्यांना चळका सुटतो. काम क्रोध बंदी खाणे तुका
यांना चळकाप सुटतो, चळकाप. कामाला, क्रोधाला, लोभाला. हे आपले शत्रू आहेत. काय करतात माहिती तुम्हाला? हे भगवान बोलतात ना, या कामलोभा माझी उभा जो विरेशा, तो निरेपुरीची सभा सन्मान पावे. ज्याच्याकडे हा काम क्रोध लोभ शून्य शत्रू आहेत आपले. पाठीला गडे ओढाळ. मग हे काय करतात? सन्मानाने नरकाला नेतात. आता नरकाला सन्मानाने नेतात का? माऊली गोड बोलतात, यमाचा पाहुणा प्राणी हो पाहुणचार नाही, मारिते झोडिते तोडिते निष्ठूर. मग हे कामक्रोध घाबरतात. एकदा जर का आतल्या कृष्णाचा जन्म झाला ना, हे कामक्रोध घाबरतात. त्यांना थरकाप सुटतो, थरकाप. बरं का? कामक्रोध लोभ निमाले ठाई. एक चरणाचा विषय झालाय. काय झालंय? कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला 5000 वर्षापूर्वी. आज कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. कामक्रोध लोक जर घाबरत नसतील आपल्याला, आपण चैतन्य आहोत ना, आपल्याला जर ते घाबरत नसतील तर अजून अवतार झाला नाही, एवढंच फक्त. होत नाही असं नाही, पण अजून झाला नाही, एवढंच फक्त गृहीत धरायचं. मग आता काय? कृष्णाचा अवतार झाल्यावर काय? गोकुळामध्ये काय झालं? आनंद करते होतो कृष्णाचा अवतार, होतो कृष्णाचा
टाइम लागेल नाही तुम्ही काही भजन बिजन काही म्हणले का नाही आतापर्यंत? हा नाही तर आता हात मोकळे करा थोडे. हा थोडे असे करा बरं, एवढे इतके वर करा, इतके नका करू, लय वर जायचे. हा एवढे एवढे, हा एवढे करा, हा इतके. आणि आता ते तुमचं आहे, तिकडे लावा ना आता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram, 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 Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. ती साधक मंडळी म्हटली, महाराज ठीक आहे, सद्गुरूंच्या कृपेनं आजही या गोकुळामध्ये भगवंताचा अवतार होतो, भगवान प्रगट होतात. कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळकाप सुटला. काम क्रोध लोभ यांना चळकाप सुटतो, म्हणजे ते थरथर कापतात. आणि मग होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर गोकुळामध्ये त्या काळामध्ये. मग आज भगवान तुकाराम महाराज म्हणाले की तो साधक, त्याची इथे अशी अवस्था होते, तो सतत वाचेनं भगवंताचं नामस्मरण करतो. मी तुम्हाला सांगितलं ना, जप करी ऐसा अखंड खंडेना, असा त्याचा जप चालतो. प्रत्येक श्वासाला त्याचा जप चालतो, त्याला अजपा जप म्हणतात. आणि मग त्याची काय अवस्था होते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये.
सदा नाम वाचे गाते प्रेमे आनंदे नाचते. आता आपण संसारातच नाचतो बरं का. किती नाचतो आपण नाताला घेऊन नातीला. आता मला नातू नाती नाही आज दुसरे काय है की नाही. सदा नाम वाचे गाते प्रेमे आनंदे नाचते. सदा नाम घोष करू हरिक. देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार आनंदाने करती घोष ज्ञानेश्वर माऊली. आता हा जीवशिवाचा काला गोळामध्ये कसा होतो. तुका म्हणे वाळवंट नीट बरवी उत्तम. वाळवंटात काला होतो तिथे काही उगत नाही ना. वाळवंटात काही उगत का? काही उगत नाही. तसं आपलं अंतकरण झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. काला करण्यासाठी देवाने जागा कोणती निवडली? वाळवंट. आणि मग देव भक्त. भक्त म्हणजे गोपाळ. आता तिथे गोपाळ होते. इथे काल्या करायला गोपाळच पाहिजे. गो म्हणजे इंद्रिय आणि त्यांना पाळणारे, त्यांच्यावर अधिकार गाजवणारे.
आता इंद्रिय आपल्यावर अधिकार गाजवतात की आपण इंद्रियावर गाजवतोय? कसं आपल्यावर इंद्रिय गाजवतात ना. मग आपण अजून गोपाळ, अजून आपण गोपाळ नाही. आपलं ज्यावेळेस इंद्रिय ताब्यामध्ये येते आपण गोपाळ झालो. गवळणी त्या काळामध्ये गवळणी. आता गवळण व्हायचं असेल काय करावं लागेल? या सर्व इंद्रियाने त्याची आळवणी करावं लागेल, सर्व इंद्रियांनी. मग ती गवळण. इंद्रिय ताब्यात आले ते गोपाळ. आणि मग भगवंताने गोपाळांसोबत काला केला. आता काला करताना भगवंताने सांगितलं सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या. त्यांनी बरं का शिदोऱ्या आणल्या. आता भगवंत सारख्या थोड्याच होत्या त्यांच्या शिदोऱ्या. मग भगवान म्हणाले माझी आहे काय प्रमाण? पैशी पाहिजे नाहीतरी घरा जाय चोरोणी माते नवनीत आणावे. जसं माझं आहे तसं आण. ते म्हटले आमचं तसं नाही. मग देवाने ती सगळी शिदोरी एकत्र केली. बरं का एकत्र केली भगवंताने सगळी शिदोरी. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला सांगू का? तुझं मज नाही भेद सहज केलासी विनोद. एकची घोंगडी पांघरू हरी. अशी अवस्था तयार झाली. आणि मग तो काला एकत्र केला. आणि एकत्र केल्यावर मग एकमेका देऊ मुखे. यारे हो नका तो
कणिका देऊ मुखी, सेवितो हार मी त्याचं सेवन केलंय आणि मग वाटतोय अनेकांना. काय ते येते का लक्षामध्ये? अगोदर आपण सेवन करायचं, मग ते इतरांना वाटायचं. काही नाही, ते बरोबर ना? सेवितो हार वाटितो अनेका, यारे होऊ नका रानभरी. आणि मग याने होणार काय? तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष शिल्लक राहणार नाही. त्याचं कारण काय आहे का? आपण आत्मस्वरूप आहोत. आपण कोण आहोत? आत्मस्वरूप आहोत. आत्म्याला कोणतेही दोष कधीही लागत नाहीत. आपण कधीही अपवित्र होत नाही आणि शरीर कधीही पवित्र होत नाही. थोडं तुम्हाला जरा गडबड झाली का? समजून सांगतो आहे. हे शरीर असं आहे की ते नाशवंतच आहे. ते पवित्र कसं काय होणार? होणारच नाही. आणि आत्मा त्याच्यामध्ये राहिला तरी अपवित्र होत नाही. तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. आत्मा आपलं स्वरूप, आपण कधीही अपवित्र होत नाही. म्हणून अशा प्रकारे जर का कृष्णाचं प्रागट्य आज झालं तर कुठलाही दोष जीवनामध्ये राहत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे हर
राया मैत्रप्रियाय सद्गुरु राया फकीराया सद्गुरु राया मैत्रप्रियाय तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. भूवैकुंठ असणारी ही पंढरी आणि या पंढरपूर क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज मुसमाडे, खरं म्हणजे वैकुंठवासी लक्ष्मण महाराज मुसमाडे यांचं कर्तृत्व म्हणजे मलाही त्यांचा थोडासा सहवास लाभला, फार नाही लाभला, परंतु मग त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता दत्तात्रय महाराज आपल्या सर्वांच्या सहकार्याने या पितृपक्षामध्ये हे जे 15 दिवस असतात ना, तर मी तुम्हाला सांगितलं पहिले की 15 दिवस पितरांना अन्न खाण्याचा अधिकार असतो आणि मग ते अन्नदान आपण जर का अशा क्षेत्राच्या ठिकाणी केलं तर त्याला विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व त्याला प्राप्त होतं. म्हणून मग महाराजांच्या मार्गदर्शनाने आळंदी असेल, सासवड असेल, देहू असेल अशा अनेक ठिकाणी एक पंचदिनी नामयज्ञ सोहळे झाले आणि आज भूवैकुंठ पंढरीमध्ये हा सोहळा त्याची सांगता. आता या नामजप यज्ञासाठी अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. मग कोणी नाश्ता आपल्याला दिला असेल, कोणी चहा दिला असेल, अनेकांनी अन्नदान केलेलं आहे. त्याच्यामध्ये आजच्या काल्याची पंगत जी आहे, आपल्या देवळाली गावचे सुपुत्र आमचे सन्मित्र आदरणीय श्री अरुण पाटील डोस आणि त्यांचा परिवार पण सोबत त्या आलेला आहे. तर त्यांच्या वतीनं आज आपल्याला ही काल्याची पंगत आहे, तर त्यांच्याकरिता एकदा आपण सर्वजण टाळे वाजवू. मी सांगितलं ना की या पितृपक्षामध्ये त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी ही पंगत ठेवलेली आहे. तर या पितृपक्षामध्ये हे करणं खूपच गरजेचं आहे. त्यातल्या क्षेत्रामध्ये म्हणजे ही भूवैकुंठ पंढरी आहे, विशेष महत्त्व असतं ना त्याला. आणि म्हणून कुणाला अजून सहकार्य करायचं राहिलं असेल मनापासून आपापल्या परीनं, आता मी ते सांगायला नको तुम्हाला, पण हरकत नाही ना, आहे की नाही? तुम्ही सांगितलं मला वाटतं ना ते आबासाहेब महाराजांनी इथे ग्रंथ आणले होते ना,
तर ते ग्रंथ आता ते महाराज मला म्हणायचे ते पैसे किती झाले त्याचे. म्हटलं त्याचे काय पैसे नाही झाले आहे की नाही. असं आपापल्या परीनं आपल्याला जे होईल म्हटलं चला आपलं बी तेवढंच काहीतरी तिथे होईल ना, आहे की नाही. तर असं हे सर्वांचं सहकार्य. मग तिथे स्वयंपाक करण्यापासून आता आपल्या माता भगिनींनी केलं की नाही स्वयंपाक, तुमचे आभार मानायचे की नाही. मग काय हातभार लावलंच नाही ना, का लावलं. बरं चला, तुम्ही मदत केल्या स्वयंपाकाला म्हणून तुमचे पण आभार. हा महिला मंडळी. पण आता पुढच्या वेळेस टाळ्या सकाळी कडक झाल्या पाहिजे बरं का, पुढे आहे ना. तर मग तुम्ही बाकी जरा हिरारीनं भाग घ्यायचा. आता कसं असतं आचार्य मामाचं तुम्हाला सांगू का खरं, हे बघ आता आपल्याला काय 2 घास खायचे असतात ते सुद्धा जीवावर येतं बरं का बऱ्याच वेळा. हां मग आता त्यांच्याकडून थोडंसं इकडं तिकडं होतच आहे की नाही. मग थोडी मदत केली म्हणजे त्यांनाही जरा बरं वाटतं. त्यानंतर आपल्या संत कवी महिपती महाराजांचे ते सर्व संचालक मंडळ आहे, त्यांचे आभार. आणि विशेष म्हणजे पहिल्या दिवशी आपले मठाधिपती महिपती महाराज देवस्थानचे महंत हरिभक्तपरायण अर्जुनजी महाराज तनपुरे त्यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन झालं. आणि म्हणून त्यांना पण धन्यवाद. आणि खरं म्हणजे आता हे संचालक मंडळ बरं का आणि वारकरी आणि हे सगळे अध्यक्ष महंत पण हे फक्त नामधारी राहतात. काय असतं बोर्डावर नाव वाचायचं. प्रत्यक्ष काम करणारे आमचे गुंजाळ महाराज आहेत. प्रत्यक्ष काम कुणाला करावं लागतं, गुंजाळ महाराज. हा तेच आणि खरं म्हणजे दत्ता महाराजांना जेव्हा आले ना तर मग ते खोल्या वगैरे काही नाही. त्यांना वाटलं आपले 10-5 वारकरी आहेत, मग आपले राहतील एक दिवस. पण ते काय एकदा आले आम्ही ते सप्ताह ते आमचं ठरलं होतं, त्यांना माहीत नव्हतं ना. मग ते सगळ्याच एक खोली उघडली आधी आल्या आमच्यासाठी. मग जवळपास सारंच करून द्यावं लागलं त्यांना. आणि त्याने ते सगळंच उघडं करून दिलं आणि मोकळे मनाने दिलं सगळे खूप सेवा त्यांनी. आणि दुसरं मी कालच सांगत होतो की त्यांना आता आपण गेलो का असं नाही का आता ते निवांत झाले. 2-3 दिवसांनी दुसरे येतात. कधी रात्री कोणी येतंय कोणी पाठ येतंय. म्हणून त्यांना विशेष असे त्यांचे आभार मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मानतो. आणि या ठिकाणी आमचे जे अरुण पाटील ढोसा आहेत त्यांनी हरिपाठ ग्रंथ आपल्यासाठी आणले. तर त्यांच्या आईच्या स्मरणार्थ तर प्रत्येकाने हरिपाठ ग्रंथ या ठिकाणं घेऊन जायचं आहे. आता सगळ्यांचेच आभार मानतो. ज्यांनी काकडा केला त्यांचे पण आभार, ज्यांनी हरिपाठ केला त्यांचे पण आभार. आमच्या आबासाहेबांनी आणि रायण वाचलं म्हणजे आता सगळंच केलं आपण नाही का. थोड्या वेळ हरिपाठाला आलो, थोड्या वेळ काकड्याला आलो असं. ज्यांनी पखवाज वाजवला, ज्यांनी नुसता बसून ऐकलं त्यांचे पण आभार. ज्यांनी काही टुकल्या घेतल्या त्याच्यामध्ये थोडेफार आहे की नाही. नवनाथ महाराजांनी सुंदर प्रवचन केलं, वामन महाराजांनी केलं. सगळ्यांचेच आभार. काही बीडवरून वारकरी आले, सगळ्यांचेच आभार इथे आहे की नाही. आणि विनेकरांचे विशेष आभार बरं का. कारण कसं ते जसं आपले गुंजाळ पाटलाचं ना त्यांना ते सगळं जागेच राहावं लागतं ना. तसं हे विनेकरांचे ते थोडं दुर्लक्षित होतं आपल्याकडून. पण ते विनेकऱ्याला आता आपण काय थोड्या वेळ कीर्तन केलं, थोड्या वेळ प्रवचन झोपले तिकडे जाऊन. ते विनेकऱ्याला तसं करता येत नाही ना, त्यांना जागेच राहावं लागतं. म्हणून त्यांचे पण विशेष आभार. अजून कोण राहिलं का नाही ना. गावकरी सगळे झाले. आता आपण हे झालं हा व्हिडिओवाल्यांचे राहिले हो. व्हिडिओवाल्याचे आभार आले पाहिजे त्याच्यात आहे की नाही. कारण मग ते सगळीकडे पोहोच होतेच ना व्हिडिओवाले आहे की नाही. ठीक आहे मग बरं. आता काही चूक भूल झाली असली तर क्षमा करा. काल पण म्हटलो आणि आज पण म्हणतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्ध केले
हेठ माझे जे उरले पैक पण शिंके लाविले दुरी हातोडी देतो हातोडी हातोडी देते हातोडी हा तुम्ही वारे दोहीकडे घंटी हरिला कृष्ण हे पहा आता मी करीन तसं करायचा इकडच्या तिकडे दोन करा हा म्हणजे पण माझ्याकडे लक्ष ठेवा तसं करायचं ना काही रुमाला असेल काय असेल तर घ्या वाकुली या ब्रह्मटिका करायची काय करेल ना काय विठ्ठल रुक्मिणीला ठेवून हे पहा आता देव आले तर का त्यांना आता हाकलून लावायचं आपल्याला जुने महाराज करायचे ना आपले सगळे हा आता हा विठ्ठल विठ्ठल जेवणला द्या पटकन पोचला का जेवणला पोचला का महाराज राहू दे द्या ना वाटत बघ सगळ्यांना टोपी घ्या हा ले टोपी आहे ना चला आता आरतीसाठी उभं राहा आता द्या ना महाराज 12 वाजले पण झोपट लागेल आता 8 वाजता तयारी त्यांना वाटा ना महाराज
आरतीसाठी उभे राहा. सर्व आंबा म्हटलं घ्या आरती घ्या चला. घेतली का? दुःख काढता दुःख हाडता जय विठ्ठल जय हरी. जय विठ्ठल जय हरी.
सुखी हो. या संतासी निरवी हेची मदते आणि ज्ञानेश्वर महाराज की, जगत गुरु तुकाराम महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, मोरेश्वर महिपति महाराज की, परम पूज्य स्वामी श्री लक्ष्मण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला आता सर्वांनी परत आपापल्या जागेवर बसून घ्या. बसून घ्या. तुम्हाला तिथं राहिलेलं नाही पण तिथं वाचते त्या वाटलं. हे पहा, हे आबासाहेब महाराज बोलतात. बसून घ्या.